नमस्कार. प्रहार न्यूजलाईनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर श्रावणी वाघ व्हिडिओग्राफर आहेत. याच्या आधीच्या एपिसोडमध्ये युद्धाचा थरार भाग 5 मध्ये मी सांगितलं होतं की हे युद्ध लवकरच संपण्याची शक्यता आहे. त्याचं मुख्य कारण हे आहे की पुन्हा वाटाघाटींची शक्यता डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केली आहे आणि इराणची सुद्धा आता मस्ती भरपूर जिंकलेली आहे. कारण इराणमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. इराणी लोकांच्या सांगण्यावरूनच त्यांचं 280 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालंय. सगळ्या गोष्टी मोडतोड झालेल्या आहेत. फार दिवस ते तग धरू शकतील असं नाही. प्रश्न कुठे होता की एक तर ते हिजबुल्लाचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी सांगितलं होतं की हिजबुल्ला हा इराण आणि इस्रायलचा प्रश्न आहे, आम्हाला त्याच्यात पडायचं नाही, तुम्ही काय ते बघून घ्या. आणि इस्रायलने सांगितलं आम्ही हिजबुल्लाला ठेवणार नाही, त्यांची मारामारी चालू आहे. आता तुमचं जे अणुबॉम्ब करण्याकरता तुम्ही जे युरेनियम करून ठेवलंय, तुमच्याकडे 444 किलो युरेनियम आहे जे 60% शुद्ध झालेलं आहे. 60% शुद्ध झालेल्या युरेनियमचा वापर करून एखादा क्रूड बॉम्ब करता येतो, पण त्याच्यातनं 8 दिवस अजून त्याच्यावरती प्रक्रिया केली की ते 90% शुद्धीकरण त्यांचं होऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात. तेवढं त्याचं शुद्धीकरण झालं तर त्याच्या अणुबॉम्ब लगेच त्याचा अणुबॉम्ब होऊ शकतो आणि एवढ्या युरेनियममध्ये 8 ते 10 अणुबॉम्ब इराणला तयार करता येतील. तेव्हा हे युरेनियम त्यांच्याकडनं काढून घेणं हे ट्रम्प यांचं पहिलं उद्दिष्ट होतं. आता युरेनियम काढून घेतलं की पुढे काय करायचं, तर इराणच्या करता अमेरिकेने सांगितलं होतं की इथून पुढे 20 वर्ष तरी तुम्ही अणुबॉम्ब बनवायचा नाही. इराणचे लोक म्हणले 5 वर्ष आम्ही बनवणार नाही. म्हणजे इथे वाटाघाटीला थोडीशी जागा निर्माण झाली की आम्ही 5 वर्ष अणुबॉम्ब होर्मुझची सामुद्रधुनी तुम्ही मोकळी करा ही जी मागणी होती ती आता मागणी करायची गरजच नाही. कारण अमेरिकन नौदलाने होर्मुझला जो वेढा घातलेला आहे तिथे ती सामुद्रधुनी आता मोकळी झालेलीच आहे. आत्ताच आपण पाहिलं भारताची जहाजं त्यांनी सोडायला सुरुवात केली आहे, युरोपची 1-2 जहाजं सोडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आणि चीनला सुद्धा ट्रम्पने सांगितलंय की इथून तुमची जहाजं इराणमध्ये येता कामा नयेत. इराणमध्ये येऊन त्यांनी इराणच्या लोकांना मदत करायची, शस्त्रास्त्र द्यायची, अन्नधान्य द्यायचं, हे काही द्यायचं नाही. अहो परिस्थिती इतकी वाईट झाली इराणमध्ये की त्यांना अन्नधान्य सुद्धा बाहेरनं आणायची वेळ आली आहे. इराणमध्ये पेट्रोलचं रेशनिंग सुरू झालंय. कारण त्यांच्या पेट्रोल कलेक्शनच्या ज्या जागा आहेत तिथे सुद्धा उपकरणांची कमी यायला लागलेली आहे. भारतातल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की इराण युद्ध जिंकतंय कारण भारतीय चॅनल्सनी अशी समजूत करून दिली आहे. तसलं काही झालेलं नाही आहे. अमेरिकेत आता खूप वरचढ झालेली आहे. होर्मुझ एकदा अमेरिकेने टाईट केल्यानंतर आता इराणच्याकडे काही मार्ग उरला नाही. कारण त्यांनी तेल विकलं नाही तर त्यांच्याकडे पैसेच येत नाहीत. पैसे आले नाहीत की बाकीच्या काहीच गोष्टी करता येत नाहीत. अशी ही परिस्थिती आहे. आता आपल्याला विचार काय करायचा आहे सांगू का, की हे युरेनियम कुठे जाणार? रशियाने गेल्या वर्षीच सांगितलं होतं की हे इराणचं युरेनियम आम्ही आमच्याकडे ठेवतो. आमच्याकडे भरपूर युरेनियम आहे. त्यामुळे आम्हाला काही हे वापरायची गरज नाहीये. कारण इराण हे अमेरिकेला देणार नव्हतं. अमेरिकेवर त्यांचा विश्वास नाही. मग काय करायचं? अमेरिकेचा रशियावर विश्वास नाही. तर एक अशी शक्यता आहे कारण त्याच वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांनी 40 मिनिटं फोनवरती बोलण्यात आलेलं आहे. 40 मिनिटं काय बोलले असतील हो फोनवरती मोदींशी? तर अशी एक शक्यता आहे. नेहमीच्या गोष्टी झाल्या की युद्ध थांबलं पाहिजे, होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी झाली पाहिजे, तेलाच्या किमती फार वाढतायत त्या खाली आल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी झाल्याच. परंतु मुख्य माझ्या मते चर्चा कशावरती झाली असणार, की त्या युरेनियमचं काय करायचं? 2 शक्यता आहेत. एक शक्यता म्हणजे ते युरेनियम भारताकडे ठेवायला द्यायचं. भारताकडे युरेनियम भरपूर आहे. भारताला त्यांच्या युरेनियमची गरज नाही आणि एकदा भारताकडे असलं, की ते युरेनियम अमेरिकेकडेही जायचं नाही, रशियाकडेही जायचं नाही आणि इराणला सुद्धा परत जायचं नाही. त्यामुळे ही एक शक्यता दाट आहे, की भारतच ते युरेनियम घेईल. बरं आपल्याकडे स्वतःचं युरेनियम आहे. त्यामुळे युरेनियमचा सांभाळ कसा करायचा हे आपल्याला व्यवस्थित माहिती आहे. दुसरी शक्यता एक अशी होती, की ट्रम्प यांनी एक सजेशन देऊन पाहिलं, की पाकिस्तानकडे ते युरेनियम ठेवा. पाकिस्तानच्या पश्चिम भागामध्ये चगाई म्हणून जे पर्वत आहे, चंगाई किंवा चगाई हिल्स त्याला म्हणतात. तिथे पाकिस्तानने स्वतःच्या न्यूक्लिअर बॉम्बची टेस्ट केली असं म्हणण्यात येतं. तर त्या भागात डोंगरामध्ये युरेनियम ठेवता येईल आणि ते इराणला लागू नये. पण त्याला इराण तयार व्हायचं नाही. इराण त्याला तयार व्हावं म्हणून आसिफ मुनीर सध्या इराणला गेलेले आहेत. इराणच्या अधिकाऱ्यांशी बोलायला, की तुम्ही तुमचं युरेनियम आम्हाला द्या. परंतु या गोष्टीला इस्रायलचा सक्त विरोध आहे. पाकिस्तानला दिलं म्हणजे पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न आहे, त्यांच्याकडे आणखीन युरेनियम आलं. इस्रायलने तर असं सांगितलंय, की हे युरेनियम जर पाकिस्तानला आलं, तर आमचं पुढचं टार्गेट पाकिस्तान आहे. इराणला आम्ही संपवले, आता आम्ही पाकिस्तानला संपवू. रशियाने विरोध केलेला आहे, चीनने विरोध केलेला आहे, की पाकिस्तानकडे हे युरेनियम येता कामा नये. त्यामुळे मला वाटत नाही, की हे युरेनियम पाकिस्तानकडे येईल. बहुतेक ते भारताकडेच येईल. हा एक भाग झाला.
ते युरेनियमचं ट्रान्सफर झाल्याशिवाय युद्ध थांबणार नाही. अमेरिका त्यांचं प्रेशर काढणार नाही. अमेरिका कदाचित पुन्हा बॉम्बिंगही सुरू करेल. कारण 21 तारखेला 4 दिवसांनी युद्धबंदीची मुदत संपतीये. तोपर्यंत जर निकाल लागला नाही तर अमेरिका बॉम्बिंग पुन्हा सुरू करेल. सौदी अरेबिया तर अमेरिकेला सांगतच आहे, की त्यांच्यावरती बॉम्बिंग पुन्हा सुरू करा. थोडंफार चालू आहे असं पूर्ण युद्धबंदी झालेलं नाही. कारण सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत या सगळ्या देशांना, कतार या सगळ्या देशांना इराण शक्तिशाली राहू नये असं वाटतं. कारण इराण जर शक्तिशाली राहिला तर अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर इराण पुन्हा यांच्या डोक्यावर बसेल. त्यामुळे ते आता इराणला पुन्हा डोक्यावर बसण्याइतके शक्तिशाली होऊच देणार नाहीयेत. मग काय करायचं? तर मग त्यांचं सांगणं आहे अमेरिकेला, की काय वाटेल तो खर्च झाला तरी चालेल. खर्च सगळा आम्ही देऊ. पण इराणचं आता पूर्णपणे खोड मोडायची आहे, हे अतिशय आवश्यक आहे. आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होतील आणि त्याच्यानंतर काय होईल हे झालं. समजा इराणनी शरणागती कागदावर करणार नाहीत, कारण शरणागती पत्करली तर इराणची लोकच त्या IRGCच्या लोकांना जीव मारतील. ती भयंकर संतापलेली आहेत. कालच तेहरानच्या मुख्य रस्त्यावरती 2 मोठे स्फोट झाले. लोकांनी गॅस सिलेंडर वापरून स्फोट करायला सुरुवात केली, की त्यांना त्या बसीज म्हणजे त्यांचे जे पोलिसातले जे गुंड असतात, इराणमध्ये सैन्य त्याला आर्तेश म्हणतात. पोलीस असतात ते रेग्युलर पोलीस असतात. IRGC म्हणजे इराणियन रिपब्लिकन गार्ड कोर, ते सैन्यामधले कट्टर लोक ज्यांच्याकडे सध्या इराणची सगळी सत्ता आहे ते असतात. आणि त्याच्याशिवाय एक बसीज नावाचे पाळलेले गुंड असतात. ते सरकारी गुंड असतात आणि ते नागरिकांवरती हेरगिरी करतात, नागरिकांना मारत राहतात वेळोवेळी. बायकांनी बुरखा घातला की नाही त्याच्यावरती लक्ष ठेवते. असली सगळी फालतू कामं बसीज करतात. पण ते मूळ गुंड असतात. तर त्या बसीजच्या ठाण्यावरतीच बॉम्बस्फोट झाला आणि तेहरानच्या मुख्य रस्त्यावर इमाम खोमेनी स्ट्रीट म्हणून त्यांचा जो मुख्य रस्ता आहे तिथे हा बॉम्बस्फोट झाला. आणि अशा गोष्टी आता वाढत चालल्या आहेत, कारण या बसीज लोकांची शक्ती अमेरिकेच्या हल्ल्यामुळे कमी होत चालली आहे. बसीजचं हेडक्वार्टर्समध्ये अमेरिकेने उडवलं होतं. असे सगळे प्रकार तिथे चालू झालेले आहेत. हे जेव्हा सुरू होतं तेव्हा लक्षात येतं की हे युद्ध आता थांबायकडे आहे. आणखी एक इंडिकेशन असतं, युद्ध जर थांबलं तर तेलाच्या किमती खाली येतील. तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात 2 प्रकारे ठरतात. एक म्हणजे तुम्हाला स्पॉट बाईंग, म्हणजे आम्हाला तेल घ्यायचं आहे, त्याला तेल म्हणजे कच्चं तेल, गोड तेल आणि खाण्याचं तेल नव्हे. आम्हाला घ्यायचं आहे तर त्याची काय किंमत आहे, त्याला स्पॉट बाईंग म्हणतात. दुसरं म्हणजे फ्युचर, आम्हाला 1 महिन्यानी एक 10 लाख टन तेल हवं आहे, अशी ऑर्डर देता येते. तर फ्युचर बाईंगमध्ये किंमत नेहमी कशी ठरते, तर आत्ताची परिस्थिती काय आहे, पुढे काय होईल याच्यावर ठरते. फ्युचरच्या तेलाच्या किमती उतरायला लागलेल्या आहेत, ऑलरेडी उतरायला लागल्या आहेत. याचाच अर्थ असा की इंटरनॅशनल मार्केटला हे माहिती आहे की आता युद्ध समाप्तीला आलेलं आहे. ट्रम्पनी सांगितलंय लवकरच हे युद्ध थांबतंय. त्यामुळे युद्ध जर थांबलं तर थांबल्यानंतर काय, एक म्हणजे भारताला अप्रतिहत तेल आणि गॅसचा पुरवठा सुरू होईल. गॅसचा पुरवठा सुरू व्हायला थोडा वेळ लागेल, कारण कतारमधनं जिथे आपल्याकडे गॅस येतो तिथे इराणने जे हल्ले केलेत त्याची हानी भरून काढायला अजून ऑगस्ट उजाडेल असं म्हटलं जातं. पण आपण इतर ठिकाणून गॅस घेतोय, त्यामुळे आपल्याला जे टंचाई आहे ती टंचाई लवकरच निवारण त्याचं होईल, त्याची काळजी नसावी. ही एक चांगली गोष्ट. त्यामुळे भारताचं शेअर मार्केट वरती जाईल. हा सगळा पुरवठा आला की हे तेल, गेल्या वेळेला मी सांगितलं होतं या विषयावर, एक व्हिडिओ केला होता की रिलायन्सची जी रिफायनरी आहे तिथे ते रिफाईन होईल. त्याच्यामध्ये रिलायन्सला प्रॉफिट होईल, भारताला पुरेसं तेल मिळेल आणि एकूणच भारताची आर्थिक परिस्थिती आणखी चांगली होते. पण अजून एक गोष्ट होणार आहे. तुम्ही पाहिलं, दुबईवरती हल्ला झाला, कुवेतवर हल्ला झाला, सौदी अरेबियावर हल्ला झाला, बहरीन, कतार सगळीवरती हल्ला झाला. इराणने प्रचंड नुकसान केलेलं आहे. आता ते बांधेल कोण? त्याला पुन्हा पुनरुभारणी करायची की नाही? पुनरुभारणी करण्याचे 2 मार्ग असतात. एक म्हणजे अमेरिकेने ती करायची, पण अमेरिकेत तेवढे वर्कर्सच नाही आहेत. अमेरिका कदाचित कंत्राट घेऊ शकेल, कारण अमेरिकेचा तिथे वर्चस्व राहणारच आहे. अमेरिका जर युद्ध जिंकली तर अमेरिकाच हे सगळं करेल. पण ट्रम्प यांच्या, मोदींच्या बोलण्यामध्ये जसं तुम्ही युरेनियम घ्याल का हा प्रश्न असणार, तसाच दुसरा प्रश्न, आम्ही कंत्राट घेतलं तरी कामाला माणसं तुमची पाठवा, कारण तुम्हाला तिथे काम करण्याचा अनुभव आहे. याचा अर्थ काय? भारतातल्या अनेक कामगार, इंजिनियर, मॅनेजर्स, सुपरवायझर या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना, सिव्हिल कन्स्ट्रक्शन या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना प्रचंड संधी आहे. गल्फमध्ये खूप कामं निघणार आहेत. बरं, इथेच नुसतं नाही, इराणमध्ये सुद्धा कामं निघतील, कारण इराणचं तर अमेरिकेने एवढं नुकसान केलंय की ते पुन्हा बांधायचं असलं तर 10 वर्ष तरी तिथे काम निघत राहील. हे जे काम निघणार आहे हे सुद्धा पुन्हा भारतच करणार आहे, कारण इराणचा पाकिस्तानवर विश्वास नाही, गल्फच्या देशांचा पाकिस्तानवर विश्वास नाही. त्यामुळे याच्यातली बहुसंख्य कामं ही भारतातलेच तंत्रज्ञ आणि भारतातले कामगार आणि भारतातली जी हुशार पिढी आहे ती हे काम करणार आहे.
लोक हो, प्रचंड संधी सगळ्यांना दार ठोठावते, संधी खुणावतायत. तयार राहा. मी माझ्या ओळखीचे जे HR कन्सल्टंट असतात, ह्युमन रिसोर्स प्रोव्हाईड करतात, परदेशी जे लोकं पाठवतात, त्या सगळ्यांची बोलणी केली. सगळेजण तयार बसलेले आहेत. सगळ्यांनी रिझ्युमे रेडी करून तयार ठेवलेत. युद्ध संपलं रे संपलं, की पुन्हा पुनर्बांधणीचं कंत्राट निघेल. त्या कंत्राटामध्ये भारताला प्रचंड फायदा होणार आहे आणि आपल्या लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळणार आहेत. लक्षात ठेवा, ही खूप चांगली संधी आहे. कोणीही दबडायचे नाही आहे. सगळ्या जणांनी रेडी राहायचं आहे आणि भारतामध्ये तर काय तंत्रज्ञ आणि कामगार आणि इंजिनियर दरवर्षी नवीन तयारच होत आहेत. लक्षावधी लोकं नवीन इंजिनियर होऊन येत आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांना चांगला जॉब पाहिजे, चांगली कामं पाहिजेत, चांगला व्यवसाय पाहिजे. भारतातले जे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा रस्ते बांधणारे लोक आहेत. आपल्याकडे कितीतरी आहे. तिथे नवीन रेल्वे लाईन घालायची आहे. कारण तुम्हाला आठवतं की आपण याच्या आधी तो कॉरिडॉर बनवायचं ठरलं होतं, इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉर, जो भारत दुबईहून फुजिराहून रेल्वे टाकायची आहे, ती थेट इस्रायलमधल्या हैफापर्यंत जाणार आहे. ते सगळी कामं आता सुरू होणार आहेत आणि उज्ज्वल दिवस आणि चांगले दिवस येणार आहेत. याच बरोबरीने आणखीन एक चांगली बातमी आहे, ती गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं अणुभट्टीबद्दल, आपण थोरियमबद्दल बोललो होतो की नाही. ती बातमी आपण पहिले दिली बरं का. मराठी कुठल्याही चॅनलने ती बातमी दिली नव्हती. आता सगळीकडे यायला लागली की भारताने थोरियमची अणुभट्टी क्रिटिकल झाली आणि सुरू झालेली आहे कल्पाकमला. ती बातमी आपण दिली होती. त्याच्यानंतरची एक चांगली बातमी आपल्याला द्यायची आहे की जगातला सर्वात जास्त युरेनियम असलेला देश आहे कझाकस्तान. कझाकस्तानमध्ये भारताचे लोक गेले होते आणि भारत सरकार आणि कझाकस्तानचा जो डील झाले, कझाटोम म्हणून त्यांची जी ॲटॉमिक कंपनी आहे, ज्यांच्याकडे ते युरेनियमचं खाणीचे अधिकार आहेत, त्यांनी भारताला हवं तेवढं युरेनियम द्यायचं कबूल केलेलं आहे आणि त्यावरती सांगितलं. चीन तिथे खूप प्रयत्न करत होता, पण चीनला कझाकस्तानमध्ये जाता येतं सहजी. त्यांनी सांगितलं की ज्या भारताने आम्हाला कोविडग्रस्त असताना फुकटमध्ये व्हॅक्सिन दिली, आमचा देश वाचवला, त्यांच्याकरता काहीही. आणि त्यामुळे आपल्याला युरेनियमची पण कमी जाणवणार नाही आहे. भरपूर युरेनियमचा पुरवठा होणार आहे. आपल्याकडे 24 अणुवीज केंद्र आहेत. 6 अणुवीज केंद्र आपण नवीन येत्या 2-3 वर्षामध्ये बांधतोय. त्यामुळे त्या सगळ्या केंद्रांना पुरेल एवढा युरेनियमचा साठा येणार आहे. तोपर्यंत थोरियमचं आपलं प्रोडक्शन सुरू होईल. त्यामुळे भारतात वीज टंचाई होणार नाही. जगाला वीज पुरवण्याइतकी वीज भारत निर्माण करू शकेल. आणि पुन्हा तेल आणि नैसर्गिक वायू तर येतोच आहे, फर्टिलायझरसुद्धा येत आहेत. युद्धाचं सावट लवकरच येत्या 8 ते 10 दिवसामध्ये युद्धाचं सावट जाईल, असा आंतरराष्ट्रीय संस्थांचा अंदाज आहे. माझ्या मते तर त्याहून लवकर ते सावट कमी होईल. मध्येच कोणीतरी माथेफिरूपणा केला नाही तर थोडा वेळ लागेल आणि चांगले दिवस येतील हे सांगायला हा व्हिडिओ केला होता. युद्धाचा थरार कदाचित त्यानंतर संपेल, पण नवीन पुनर्बांधणीचा थरार सुरू होईल, त्यावरती आपण नंतर बोलणारच आहोत. तेव्हा त्या सगळ्याकरता आपल्या सगळ्यांना, समस्त प्रेक्षकांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्याकडे ऑलरेडी 1,22,000 सबस्क्रायबर्स आहेत. आपल्याला ती संख्या 5 लाखापर्यंत न्यायची आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला या बातम्या पोचवायच्या आहेत. आणि काही वेगळ्या विषयांवरती आपल्याला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या कमेंट्समध्ये आमच्याकडे येऊ दे. आम्ही ते देण्याचा कसोशीने प्रयत्न करू. नमस्कार.